नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RRB NTPC ग्रॅज्युएशनचे हॉल तिकीट आलेले आहे। तर सर्वांच्या ईमेलवरती रजिस्टर जो मेल आहे त्यावरती सर्वांना एक मेल आलेला आहे। त्या ठिकाणी तुम्हाला इथे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही डिअर कॅन्डिडेट अशी माहिती दिलेली आहे आणि ई कॉल लेटर तुम्हाला कसं डाउनलोड करायचे याची लिंक सुद्धा तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे। तर या लिंकवरती जाऊन तुम्हाला हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला या लिंकवरती क्लिक करून घ्यायचं आहे। ह्या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर असा तुमचं ऑफिशियल वेबसाईटचा पेज ओपन होईल। हा ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन यासाठी अप्लाय केलं होतं तर त्यावेळेस तुम्हाला एक प्रिंटसुद्धा मिळाली असेल किंवा तुम्ही ते फॉर्मचं प्रिंटसुद्धा काढून ठेवलेले असेल। तर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर दिलेला असतं, त्या रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचं इथं डेट टाकायची आहे, मंथ टाकायचं आहे आणि इयर टाकायचं आहे। डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे। तुमची जी आधार कार्डवरची डेट ऑफ बर्थ आहे ती तुम्ही इथं टाकून घ्या। त्यानंतर तुम्हाला इथे खाली कॅप्चा विचारण्यात आलेला आहे। हा कॅप्चा तसाचा तसा तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या लॉग इन बटनवर क्लिक करायचे आहे। या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर आणखी एक पेज तुमच्यापुढे ओपन होईल। ओपन झाल्याच्या नंतर तुमचा जे काही एक्झाम आहे NTPC ग्रॅज्युएशन यांच्या ज्या एक्झाम आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे त्यांची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे। त्याचबरोबर तुम्हाला इथं हॉल तिकीटसुद्धा डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला ई कॉल लेटर या पर्यायावर क्लिक करायचं आणि हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने तुमचं हॉल तिकीट हे डाउनलोड करू शकता। इथं तुम्हाला टायमिंगसुद्धा दिलेले आहे, मंडे आणि सॅटरडे 9 AM पर्यंत ते 6 PM पर्यंत तुम्ही या ठिकाणाहून तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकता। आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला खाली इथे NTPC ग्रॅज्युएशन या ज्या काही तुम्हाला क्वेरी विचारायच्या असेल, तुम्हाला काही अडचणी येत असेल तर इथं नंबरसुद्धा देण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकता। हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा।